जगदम्बा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमयरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मायारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु करुणारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु प्रेमरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मात्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। जरिचरी बळीधेनु आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पासी चित्त। तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदियन कळे अज्ञान मेले करू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन। प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु, श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। देवी भागवत पुराण महासागर, देवी भागवत पुराण महासागर, माझी मती असे अल्पसार। माते ठेवूनी मस्तकी कर, मज अशी वचन द्यावे। तुझे हे गुह्य चरित्र पावन, जे अत्यंत गूढ रहस्यपूर्ण, करीतो मी कथन, कृपा करी मजवरी। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण सद्गुरूंचे, तयांशी नमस्कारू नाथा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री अंबा माता की जय। सर्व देवादिकांना नमस्कार करून माझ्यासमोर बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आंबेस नमस्कार करून आपण कथेस प्रारंभ करू। आजचा हा
देवी भागवत कथेचा प्रथम दिन, पहिलं पुष्प. भाविक श्रोते, भारतीय वाङ्मय फार प्राचीन आहे. हे सगळं वाङ्मय श्रवण करावं, वाचावं म्हटलं तर आपल्या एका आयुष्यात ते शक्य नाही. काय नाही या वाङ्मयात? श्रुती, स्मृती, इतिहास, पुराणे, उपपुराणे, 6 शास्त्रे, 4 वेद, काव्ये, नाटक, कादंबरी, ज्योतिषशास्त्र, वैद्यशास्त्र, अर्थशास्त्र, स्थापत्यशास्त्र, असे वाङ्मयाचे अनेक प्रकार आहेत. नुसत्या पुराणांचा अभ्यास करीन म्हटलं तरी शक्य नाही, एका जन्मात होत नाही. 18 पुराण, 18 उपपुराण. आणि म्हणून सुतांनी 88,000 ऋषींना म्हटलं की कलियुगामध्ये एक देखील पुराण बरोबर श्रवण किंवा वाचन करणं होत नाही. का? कारण कलियुगामध्ये लोक नाना प्रकारच्या संकटांनी, आजारांनी, व्याधींनी ग्रस्त असते. म्हणून त्यांना धर्मग्रंथाचा अध्ययन करणं शक्य नाही. म्हणून कमीत कमी देवी भागवताचं तरी अध्ययन व्हावं, ही सुतांची अपेक्षा. ते म्हणतात देवी भागवतासारखा सर्वांग सुंदर ग्रंथ भारतीय वाङ्मयात सापडणे शक्य नाही. श्रीमद देवी भागवत हा ग्रंथ श्रीहरीचे अवतार असणाऱ्या वेदव्यासांनी रचला. त्याची संख्या 18,000 श्लोक आहे. त्याची विभागणी त्यांनी 12 स्कंदात केली असून या 12 स्कंदाचे 318 अध्याय आहेत. वेदांतातील श्रुती, त्यांचं तत्त्वज्ञान हे आम्हा सर्वांना माहिती व्हावं याकरिता रूपरूपानं हा देवी भागवत ग्रंथ व्यासांनी रचला. याच्यामध्ये वेदांताचं, तत्त्वज्ञानाचं सोप्या भाषेत कथेद्वारे प्रतिपादन केलेले. आदिशक्ती परंबिका हिने स्वतः अर्धा श्लोक विष्णू भगवंताला सांगितला. विष्णू नारायणाने तो ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने तो नारदाला आणि नारदाने तो व्यासाला सांगितला. त्या अर्ध्या श्लोकावरती व्यासांनी हे संपूर्ण देवी भागवत लिहिले. आणि नंतर ही देवी भागवत लिहिल्यानंतर त्यांनी ते स्वतः जन्मेजयाला सांगितलं. एक गंमत अशी बघा, व्यासांनी 18 पुराण, उपपुराण निर्माण केले, पण व्यास कोणत्याही पुराणाचा वक्ता नाही. व्यासांनी अपवादात्मक फक्त देवी भागवत पुराणच सांगितले. केवळ एकमेव या देवी भागवत पुराणाचे व्यास वक्ता आणि श्रोता जन्मेजय. जन्मेजयाला हे पुराण त्यांनी सांगितले आणि त्यावेळेस ते पुराण या सूत महर्षींनी ऐकलेले. आणि म्हणून ते ऐकलेलं पुराण आता नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींना आणि शौनकांना श्रुतमुनी सांगत आहेत. ते म्हणाले, आदिशक्तीची कृपा झाल्याशिवाय या अद्भुत कथाचं श्रवण करायला मिळत नाही. इतर कथा किंवा ज्ञानयज्ञे, अनुष्ठान, कीर्तन, प्रवचन या सर्वांना एकत्रित करून त्याची तुलना या जगदंबेच्या कथेशी जर केली तर या देवी भागवताला तोड नाही. सर्वात श्रेष्ठ असं हे अद्भुत पुराण आहे. हे एक 9 दिवसाचं जागरण आहे. येथे भगवतीच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जाग केलं जातं आणि त्याला जागरण म्हणतात. ती सुप्त शक्ती आम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयामध्ये आहे. ती भगवती रूपाने तुमच्या आमच्या हृदयात विराजमान आहे. आणि या अंतर्मनातील सुप्त शक्तीला आपल्याला जाग करायचं, जिला ब्रह्मविद्या म्हणतात, कुंडलिनी शक्ती म्हणतात, चैतन्य शक्ती म्हणतात, एनर्जी म्हणतात, ऊर्जा म्हणतात, जी आपल्या अंतरंगात असते आणि जिच्यामुळे आम्हाला जीवाला जीव पण येतो. आपल्या अंतरंगात असणारी ही चैतन्य शक्तीची ओळख आपल्याला या 9 दिवसात करून घ्यायची आहे. तिला जाग करायचं आहे.
आणि म्हणून तिचं हे 9 दिवसाचं जागरण आहे. या 9 दिवसाच्या कथेतून आपल्याला त्या भगवती रूपी शक्तीची ओळख करून घ्यायची आहे, तिची साधना करावायची आहे. ही कथा, तिची साधना 3 स्तरावर करता येते. एक वैयक्तिक स्वरूपानं आपण आपल्या घरामध्ये तिचं पूजन करू शकतो. सामाजिक स्तरावरती समाजामध्ये तिची स्थापना करून, मंडळामध्ये तिची स्थापना करून त्या ठिकाणी हा कार्यक्रम करता येतो. आणि तिचं वैश्विक स्वरूप पण आहे. विश्वामध्ये सगळीकडे तिचा हा 9 दिवसाचा कार्यक्रम होत असतो, 9 दिवस जागरण होत असतं, 9 दिवसाचं नवरात्र होत असतं. ही देवी भागवत कथा इतर कथापेक्षा वेगळी आहे. ही कथा नसून अंबा यज्ञ आहे. या यज्ञामध्ये अहंकाराची राख होऊन अंतःकरणाची शीतलता प्राप्त होते. या दिव्य अंबा ज्ञान यज्ञाची एक वेगळी अनुभूती मिळते आणि ती अनुभूती येथे या 9 दिवसात आपल्याला घ्यावायची आहे. श्रीमद भागवत कथा ही एका वेगळ्या तत्वाची कथा आहे. रामकथा ही वेगळ्या तत्वाची कथा आहे. देवी भागवत हे अनुभूतीने युक्त असून उपासना, मंत्र, साधना, तंत्र साधना या तिन्ही प्रकारातून त्याचं चिंतन होतं. मुख्य एका कथेतून अनेक रूपकथा, उपकथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि या कथा तुम्हाला अन्य कुठल्याही ग्रंथात पाहायला मिळत नाहीत, ऐकायला मिळत नाही. पण देवी भागवत हा फार दुर्मिळ आणि पुराण ग्रंथ आहे. पूर्वसंचित किंवा पूर्व पुण्य उदयाला आली तरच श्रीमद देवी भागवत श्रवण करायला मिळतं. त्याच्यासाठी शिवाची पूर्ण कृपा लागते आणि मगच अंबा यज्ञ करावी मनामध्ये इच्छा निर्माण होते. श्रीमद देवी भागवत हे शिवशक्तीचं ऐक्य आहे. पूर्ण ब्रह्मांडाचा सारीपाठ ही शिवशक्ती कसा खेळतात याच गोपनीय चिंतन या ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळते. देवी सांगते, जेव्हा नव्हते काही साचार, तेव्हा फक्त माझाच दिव्य संचार आणि या ब्रह्मांडाचा मूळ आधार मीच आहे. ओम सर्व चैतन्य रूपा, ओम ताम अद्याम, ओम विद्यामच धीमहि बुद्धियान प्रचोदयात. हे भगवतीचं स्वरूप आहे, जे चैतन्य रूप आहे, जे आदिरहित अंतरहित आहे, जे ब्रह्मविद्या स्वरूपिणी आहे. ती चैतन्य रूप असून जगतात प्रथम तिचा दिव्य संचार झाला. तिच्या ब्रह्मांडाचा मूळ आधार आहे आणि तीच बुद्धिदाता आहे. तिला आदी नाही, अंत्य नाही, मध्य नाही. ती त्रिकाला बाधित सत्य आहे. या सर्वात काळ महत्वाचा आहे. काळाचं परिमाण आपण जाणतो, सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना वगैरे वगैरे. अशा या काळाचे 4 युग पुराणात सांगितलेले. सत्ययुग, त्रेतायुग, त्यानंतर द्वापार युग आणि कलियुग. तर याच्यामधला हा कलियुग जो आहे 4,32,000 वर्षाचा सांगितला आहे. द्वापार युग 8,64,000 वर्षाचा, त्रेतायुग 12,96,000 वर्षाचा आणि सत्ययुग 17,28,000 वर्षाचं. या चारींचं मूळ एक महायुग होतं आणि या महायुगाची संख्या आहे 43,20,000 वर्ष. यानंतर प्रलय होतो. अशा रीतीनं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग असं हे घटिका यंत्र सतत चालूच राहतं. एका मन्वंतरामध्ये 71 महायुग येतात आणि एका युगात 14 मन्वंतर येतात. आता 7वं वैवस्वत मन्वंतर चालू आहे. ब्रह्मदेवाच्या 100 वर्षापैकी 14 मन्वंतरापैकी आज 7 मन्वंतर झाले. याचा अर्थ ब्रह्मदेवाचं वय 50 वर्षाचं झाले. ब्रह्मदेवाच्या वयाच्या 100 पट विष्णूचं वय सांगितलेलं आहे. विष्णूच्या 100 पट वयाच्या 100 पट शंकराचं वय सांगितलं आणि शंकराच्या वयाच्या कितीतरी पट
देवीचं वय असं म्हटलं जातं. आपल्याला भागवतामधल्या आघासूर वधाची कथा माहिती आहे की एका क्षणापुरतं ब्रह्मदेवाने या गोपांना गुरांना ब्रह्मलोकात नेऊन ठेवलं होतं. त्या एका क्षणामध्ये भूतलावरती 1 वर्ष म्हणजे 365 दिवस झाले होते. ब्रह्मदेवाच्या या वर्षावरून आपल्याला विष्णूच्या वयाची, विष्णूच्या वयाहून शंकराच्या वयाची, शंकराच्या वयाहून आपल्याला आदिमाय आदिशक्तीचं वय किती असेल असा अंदाज करता येतो. पण या वयाचा ना अंत ना पार. अहो, या आदिमायेचा काही स्थान पत्ता नाही हो. 4 वेद, 6 शास्त्र, श्रुती, पुराण सगळे सगळेच होते. कोणी या आदिमाय आदिशक्तीचा विचार करू शकेल किंवा काही सांगू शकत नाही की आदिमाय आदिशक्ती काय आहे. तिचा अंत ना पार. आपण आरतीमध्ये म्हणतो, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझा ऐशी नाही, चारी संभले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागे पावशी लवलाही. अरे, त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखं कोणीच नाही माते. तुझं वर्णन करताना 4 वेद संभले पण त्यांना काही बोलवलं नाही. तुझा अंत नाही लागला, पार नाही लागला. 6ची 6 शास्त्र विवाद करता करता प्रवाहात पडले, वाहून गेले, पण छे, तुझा काही आदी आणि अंत लागलेला नाही. अशी ही आदिमाय आदिशक्ती जी भूतलावर केव्हा निर्माण झाली, कशी आहे, काय करते, हे कोणी का सांगू शकत नाही. म्हणून आदिमायेचा अंत ना पार. देवी भागवत सांगतो, जेव्हा नव्हते काही साचार, जेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा फक्त माझाच दिव्य संचार. स्वतः देवी म्हणते, या ब्रह्मांडाचा मूळ आधार मीच आहे. अरे, या भूतलावर जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा फक्त मीच होते, माझा दिव्य संचार होता. आणि ब्रह्मांड मुळात मीच निर्माण केली, त्याला माझाच आधार आहे. ही भगवती ओम सर्व चैतन्य रूपा, ओम ताम आद्याम, ओम विद्यामच धीमहि बुद्धियान प्रचोदयात, असं तिचं स्वरूप आहे. ती सच्चिदानंद रूप आहे. ती विद्या स्वरूपिणी आहे. ती तुम्हा आम्हाला वाणी देते, ती तुम्हा आम्हाला सद्बुद्धी देते. ती आनंद रूप आहे. आपण ऐकलं की देवी भागवतामध्ये 22 अवतार सांगितले. त्या अवताराचं प्रत्यक्ष तुम्हा आम्हाला दर्शन होत नाही, पण त्याचं अस्तित्व आहे आणि अनुभूती मात्र निघते. परंतु देवी मात्र ही सगुण रूपात देखील प्रकट होऊ शकते. ही शक्ती रूपात तुमच्या आमच्यात आहेची. रामाने रावण मारला याचा अर्थ रामाने नाही तर त्या शक्तीने तो रावण मारलेला आहे. ही शक्ती रूपाने तुमच्या आमच्यामध्ये आहे. महाभारतामध्ये ज्यावेळेस कृष्ण परमात्माने अर्जुनाला गीता सांगितली आणि त्याचा मोह नाहीसा केला, त्याच वेळेस अर्जुनाला 35 श्लोकाचं दुर्गा स्तोत्र सांगितलं आणि ज्यामुळे अर्जुनाला त्या युद्धात विजय मिळाला. अशी ही जगदंबा, जिला कात्यायनी, महामाया, भुवनेश्वरी वगैरे वगैरे नाव आहे. कात्यायनी महामाये भवानी भुवनेश्वरी, संसार सागरे मग्नामम मा उद्धरे कृपा करे. हे संसार सागरामध्ये मग्न असणारे मग्नमम मा उद्धरे, माझा उद्धार कर, माझ्यावर कृपा कर. हे कात्यायनी, हे महामाये, हे भगवती भुवनेश्वरी, माझा उद्धार कर. कात्यायन म्हणजे भ्रमण, फिरणे. ही सगळ्या ब्रह्मांडाला आपल्या भोवती फिरवते म्हणून हिला कात्यायनी म्हटले. महामाया म्हणजे ही सर्व जगात माया रूपाने राहते म्हणून तिला महामाया म्हटले. भवानी, सर्व जगतामध्ये, सर्व जगात हे भवानी तत्व 84 लाख योनीमधल्या प्रत्येक प्राण्याच्या हृदयात आत्मारूपाने हे भवानी तत्व राहतं. आणि भुवनेश्वरी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड तिचंच भुवन आहे. ती ब्रह्मांडाची नायिका आहे
आणि ते अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करते म्हणून तिला भुवनेश्वरी म्हटलेली आहे. म्हणून कात्यायनी महामाये भवानी भुवनेश्वरी. संसार सागरे मग्न मम मा उद्धरे कृपा. अशी ही भगवती, तू माझा उद्धार कर. ब्रह्मा विष्णू महेश जिची आराधना करतात. तू ब्रह्मा विष्णू शिव आराधे, प्रसिद्ध जगदंबे मम कृपा करी. ब्रह्मा विष्णू महेशानं जिचं पूजन केलं आहे हे आम्हाला नवरात्रीच्या आरतीमध्ये तर देखील त्याचा उल्लेख केला आहे की ब्रह्मा विष्णू महेश आईचे पूजन करतील. आश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसे सिंहासनी हो, प्रतिपदे पासून घट स्थापना करून मूळ मंत्र जप करूनी भोवती रक्षक ठेवूनी हो. ब्रह्मा विष्णू आईचे पूजन करती हो, उदो बोला अंबाबाई माऊलीचा. पहिल्याच कड्यामध्ये सांगितलं की ब्रह्मा विष्णू महेश देखील, मग ब्रह्मा विष्णू शिवे आराध्य. अरे ब्रह्मा विष्णू शिव तुझी आराधना करतात, अशी तू जगदंबा आहेस. अशा या श्रुत शौनकाने त्या नैमिषारण्यामध्ये मानवाच्या कल्याणासाठी ही कथा सुरू केली. या सर्व ऋषींनी आणि शौनकाने श्रुताला म्हटलेले की महर्षी, आम्हाला अर्थवादाने भरलेलं अर्थपूर्ण पुराण सांगा. आतापर्यंत तुम्ही खूप पुराण सांगितलं. ज्या पुराणामध्ये वेदांताची तत्वे रूपकृपात, ज्याच्यामध्ये कथा आहेत, मीमांसा आहे, हेतुवाद आहे, आणि ज्यात पुराणाची 5 लक्षणे आहेत, असं पुराण तुम्ही आम्हाला सांगा. आग्रह केल्यानंतर सूत म्हणाले, श्रीमद देवी भागवतासारखं एक दिव्य पुराण हे मी तुम्हाला सांगतो. जी देवी, जी जगदंबा तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात राहून तिला आपण जागवावं लागतं. जगदंबे उदयस्तू म्हणावं लागतं. आणि मग ही शक्ती जागृत होण्यासाठी आपल्याला या देवीचं स्मरण चिंतन करावं लागतं 9 दिवस. अशी शक्ती तुमच्या आमच्या हृदयात आहे. तिची आपण एक कथा पोथीचं आपण चिरत होतो. पण काही वेळेस काय होतं की चाणाक्ष श्रोता म्हणतो की तुम्ही आम्हाला अनेक पुराण आत्तापर्यंत सांगितले. आता सुतांनी सगळे पुराण त्या ठिकाणी त्या सगळ्या श्रोत्यांना सांगितले. मग श्रोत्यांच्या मनात शंका निर्माण होणारच की सूत महर्षी, तुम्ही श्रीमद भागवत सांगताना कृष्णच प्रमुख देवता आणि कृष्णाचं वर्णन केलं, त्याच्या अद्भुत लीला सांगितल्या, त्याची भक्ती केल्यानं मनोवांछित फळ मिळतं हेही सांगितलं. तर तुम्ही रामकथा सांगताना रामचरित्र सांगून रामाचं महात्म्य सांगितलं. शिवपुराण सांगताना तुम्ही शिवाचं महात्म्य सांगता. विष्णुपुराण सांगताना तुम्ही विष्णूचं महात्म्य सांगता. गणेश पुराण सांगताना तुम्ही गणेशाचं महात्म्य सांगता. नारद पुराण सांगताना नारदाचं, नरसिंह पुराण सांगताना नरसिंहाचं. प्रत्येकाच्या चरित्रामध्ये त्या देवतेचं महत्त्व सांगून या देवतेला तुम्ही भजा. तुम्हाला अन्य कुठेच कोणाला भजायचं काम पडणार नाही, असं प्रत्येक कथेच्या वेळी तुम्ही सांगता. म्हणून आमच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो की या सर्वामध्ये एकच देव समर्थ नाही का? मग एकच देव जर समर्थ असेल तर मग बाकी पुराण काय ऐकायची गरज आहे? असा जिज्ञासू श्रोत्यांचा हा प्रश्न योग्य आहे. सूत म्हण्यापर्यंत श्रोते हो, थोडे समजून घ्या. संपूर्ण जगतामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच तत्व आहे. ते तत्व या नावारूपाच्या पलीकडे आहे. त्याच तत्वाला कोणी राम म्हणतं, कोणी कृष्ण म्हणतं, कोणी विष्णू म्हणतं, कोणी गणेश म्हणतं. आणि त्या एकाच तत्वाचे हे भिन्न भिन्न रूप आहे. ते एकच तत्व जड जीवांचा उद्धार करू शकतं. ते एकच परमतत्व आहे, पण ते अनेक रूपात प्रकट होतं.
आणि हे तत्व म्हणजे परमात्मा आहे, परब्रह्म आहे. तोच काळाचा काळ आहे, पण तो विविध रूपानं भूतलावर नटलेला आहे. तो परमात्माच या चराचर सृष्टीत आहे. तोच या संपूर्ण जगताचं रूप आहे. जळी स्थळी काष्टी पाशाने तो एकमेव भरलेला आहे. आणि म्हणून त्या चैतन्यमय असं सर्वत्र व्याप्त असलेल्या त्या भगवंतांनी 84 लाख योनीमध्ये प्रत्येकाच्या हृदयात तो आहे. आत चैतन्य, बाहेर चैतन्य, सगळीकडे परमात्मा रूपानं ते चैतन्य भरलेले आहे. आणि तोच अनेक खेळ खेळतो, तो अनेक लीला करतो, म्हणून त्याला खेळिया म्हटलेलं आहे. त्याची माया आहे. तो एकटाच अनेक रूपांनी नटलेला आहे. त्याच्याजवळ असलेल्या चैतन्य शक्तीचा त्यांनी संग केला आणि देवदेव म्हणून अनेक सर्वजण त्याला भजतात. तो देवच मूळ चैतन्य रूपात आहे. तो तुमच्या आमच्या हृदयात आहे. ज्ञानेश्वर माऊलीने फार छान म्हटलेले आहे. ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवा त्याची सत्ता सर्वत्र आहे. तुमच्या हृदयात असलेल्या आत्मदेवाला भजा. तो आत्मदेवच देवी आहे, तीच जगज्जननी आहे आणि तिची सत्ता सगळीकडे आहे असं माऊली म्हणतात. लक्षात घ्या. हा आत्मदेव, हा भगवंत, ही माऊली मायेद्वारे खेळ कसा निर्माण करते. संतांनी सुंदरपैकी खेळ या नावाचं भजनी मालिकेमध्ये भजन लिहिले. ही खेळिया, ही आदिमाय आदिशक्ती काय करते ही ब्रह्मांडाची नाही का? नाही तेच कैसे झाले रे खेळिया, नाही तेच कैसे झाले रे खेळिया, नाही तेच दिसू लागले रे. हे पहा लीला तिची. अरूप होते ते रूपाशे आले, जीवशिव नाव पावले रे, जीवशिव नाव पावले रे. नाही तेच कैसे झाले रे खेळिया, नाही तेच कैसे झाले, जीवशिव नाव पावले रे खेळिया, जीवशिव नाव पावले. ऐक खेळिया तुझ सांगितले, आईचे जाणून ते खेळ खेळले रे. अशा तऱ्हेनं हा ब्रह्मांडाचा नायक, ही आदिमाय आदिशक्ती हे खेळ खेळत राहते. नाही ते दिसू लागतं. जग मिथ्या आहे, पण ते आम्हाला दिसू लागतं. आणि जे सत्य आहे ते आम्हाला दिसत नाही. हा सगळा खेळ, ही सगळी माया त्या जगज्जनीची आहे. ही तिची लीला आहे आणि तिची लीला न्यारी आहे. अरूप ते रूपाशी येतं सगळीकडे. आता हा कृष्ण परमात्मा, हा राम, हा निर्गुण निराकार आहे. पण तो हसताना, रडताना, चालताना, बोलताना दिसतो. ती भ्रम आहे, ती माया आहे. या मायेच्या खेळामुळे तो खेळतो, आम्हाला दिसतो. अशी ही जगज्जननी लीला करते, खेळ करते. निर्गुणाचं सगुण रूपात रूपांतर होते. जीव हा शिव होतो. आणि आचरतीने ही सगळी त्या जगदंबेची लीला आहे बघा. म्हणून हे जगदंब एकच तत्व आहे. त्यालाच परमात्मा म्हणतात, त्याला परब्रह्म म्हणतात, त्यालाच काळाचा काळ म्हणतात. आणि तेच तत्व या भूतलावरती विविध रूपानं विविध कार्य करतं. अशा रीतीनं या सर्व देवदेवताचा एकच देव आहे, परमात्मा एकच आहे. तेच पुरुष होतं आणि तेच प्रकृती होतं. तेच तत्व आई होतं, जननी होतं आणि तेच तत्व पिता होतं. वेळ प्रसंगी त्यालाच ही दोन्ही रूप घ्यावं लागतात. म्हणून ती जगदंबा ब्रह्मदेवाच्या देहातून 2 रूप घेऊन बाहेर आली. आपल्याला भागवतामध्ये कथा माहिती की ब्रह्मदेवाची देहाचे 2 भाग झाले. एक स्वयंभू म्हणून, दुसरा शत्रुपा. तर तीच माता आणि तीच पिता, तीच पुरुष आणि तीच स्त्री आहे. हा परमात्मा परब्रह्म हे 2 रूप घेतो. म्हणून जगज्जननी, जगत माता, देवी, अंबा माता हिच्यामध्ये आणि परब्रह्मामध्ये मुळीच फरक नाही. ते दोन्ही एकच आहेत. जगताच्या निर्मितीसाठी त्यालाच माता व्हावं लागतं, जगताच्या निर्मितीसाठी त्यालाच पिता व्हावं लागतं. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवमध्ये म्हटलेले, आयसे निरुपाधिके जगाचे जे जनके, ते बंदिले मी देवी देवी देवके. असं निरुपाधिक असणारे 2 तत्व आहेत. ते जगाचे जनक आहेत आणि त्यातलं एक आहे देवी आणि दुसरं आहे देव.
त्या दोघांनाही मी नमस्कार करतो, असं अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजे परमात्माच या जगताचा वडील आहे, परमात्माच या जगताची आई आहे. त्याच्याकडे पिता म्हणून पाहताना आपण विष्णू, शिव, ब्रह्मदेव या रूपात पाहतो, आणि त्याच्याकडे स्त्री म्हणून पाहताना आपण लक्ष्मी, पार्वती, सावित्री या रूपात पाहतो. म्हणजे हे एक तत्व आहे, ज्याला शिव म्हणा, विष्णू म्हणा, राम म्हणा. शिव विष्णू हे एकच आहेत, हरिहरात भेद नाही. परमात्म्याची जी 23 प्रकारची रूप आहेत ती एकाच तत्वाची रूप आहे, आणि ते तत्व म्हणजे परमात्मा, परब्रह्म. तोच काळाचा काळ आहे, तोच जगताचा पिता आहे, आणि तोच या जगताची माता आहे. मात्र माता म्हणले की तो जगदंबा रूपामध्ये आमच्या समोर येतो. अशा प्रकारचा हा तो खेळ खेळत असतो. हे खेळाचे एक तत्व आहे. तेच तत्व पिता होतं, तेच तत्व माता होतं, तेच तत्व जीव होतं, तेच तत्व शिव होतं. आई व्हायचं असेल तर त्याला स्त्री रूपात प्रकट व्हावं लागतं, आधी मायेच्या रूपात प्रकट व्हावं लागतं. मग तोच परमात्मा खेळया झाला, आणि तोच लीला करतो, म्हणून तोच आई रूपात म्हणजे माता जगदंबाच्या रूपात प्रकट होतो तो परमात्मा, परमेश्वर. आणि अशा रीतीनं या परमात्म्याने हे विविध रूपं घेतली, पण ज्याला आपण ब्रह्मदेव, महादेव, विष्णू, कृष्ण वगैरे वगैरे म्हणतो. हा काळाचा काळ आहे, हाच परमपुरुष आहे. या परमपुरुषापासून, परमात्म्यापासून पुरुष आणि प्रकृती हे दोन निर्माण होतात, आणि या पुरुष प्रकृतीपासून ही आदिमाय आदिशक्ती या जगताची निर्मिती करते. श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता की विष्णू पुराणात विष्णूचं महात्म्य सांगता, शिवपुराणात शिवाचं महात्म्य सांगता, मग असं जर एक कोणी समर्थ देवता नाही का की ज्याचं आम्ही पूजन करावं? त्यावेळेस व्यासांनी आणि शंकराचार्यांनी शिवपंचैतन्याची कल्पना दिली, शिवपंचैतन्याची कल्पना स्थापन केली. या शिवपंचैतनामध्ये 5 भगवंत देव आहेत. या 5 पैकी कोणत्याही एका तत्वाचं पूजन केलं तर ती त्या परमात्म्याला, परब्रह्माला, त्या ब्रह्माला जाऊन पोहोचतं, काळाच्या काळाला जाऊन पोहोचतं. आणि म्हणून या शिवपंचैतनमध्ये हे शिवपंचैतन तुमच्या आमच्या रोजच्या पूजेत असावं. एक गणपती, दुसरं शंकर, तिसरं विष्णू, चौथं सूर्य, आणि 5वं भगवती परांबा देवी. आता या ठिकाणी विष्णू म्हणलं की मग त्याच्यामध्ये राम आला, कृष्ण आला, विष्णूचे सगळे अवतार आले. वामन अवतार आला, नरसिंह अवतार आला. विष्णूने घेतलेले 10चे 10 अवतार याच्यामध्ये आले. तर अशा प्रकारे या 5 तत्वापैकी कोणते एका देवाच्या ठिकाणी तुम्ही पूजा केली तर ती त्या परमात्म्याला, त्या सच्चिदानंद रूपाला जाऊन पोहोचते. म्हणून चाणक्य श्रोत्यांनी जो प्रश्न विचारला होता की समर्थ एक देवता नाही का? आहे. कोणत्या एका देवतेचं पूजा करा, ती त्या परमात्म्याला जाऊन पोहोचते. आणि म्हणून या सर्व देवतांना जन्म देणारी जी अधिष्ठात्री आहे, देवता आहे, ती आहे जगन्माता, आदिमाय आदिशक्ती परंबा. ती सर्व देवतांची आई आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही तीच जन्म देते. आता गंमत अशी बघा, तीच आई होती आणि तीच पत्नी होती. ब्रह्मा, विष्णू, महेशाला जन्म देणारी ही जगन्माता ही स्वतःची शक्ती पत्नी रूपात या ब्रह्मदेवाला, विष्णूला आणि शंकराला देते. ब्रह्मदेवाला आपली शक्ती सावित्री रूपात देते, विष्णूला आपली शक्ती लक्ष्मी रूपात देते, आणि शंकराला आपली शक्ती ती पार्वती रूपात देते. आणि त्यांच्या पाठीशी राहून ती त्यांना ही शक्ती प्रदान करते. ती अनेक रूपं घेते. गणेशाची जननी म्हणजे पार्वती तिचे, लक्ष्मी तिचे, सरस्वती तिचे, काली तिचे, गायत्री तिचे, राधा तिचे, जानकी, वेदवती, चामुंडा, चंडी, भैरवी अशी अनंत रूपं ती घेते. ती या साऱ्या विश्वाचा सारीपाट खेळते.
म्हणून ही देवी कोण आहे सांगताना विष्णू भगवंतानं सांगितलं. ब्रह्मदेवानं विचारलं, त्यावेळेस विष्णू भगवंत म्हणाले, श्रीहरी वदे देवी कोण. श्रीहरी बोले ब्रह्माशी, तू मी शिव एक. सृष्टीचे उत्पादक चालक संहारक, हे मानिती सर्व देवादिदेव असुर मानव लोक. अरे हे सगळे असुर देवादिदेव सगळे मानतात की बा तू या सृष्टीचा उत्पादक आहे, उत्पन्न करणार आहे, मी तिला चालवणार आहे आणि शिव संहार करणार आहे. परी ते सत्य नशे आदिमाया आदिशक्ती करी या विश्वाची निर्मिती, जी शाश्वत चिरंतन शक्ती अस्तित्वात ब्रह्मांडाधी. पण हे खरं नाही म्हणले. आदिमाया आदिशक्ती हे सगळं करते, जी शाश्वत शक्ती आहे, चिरंतन शक्ती आहे, जी या ब्रह्मांडाच्या आधीपासून या भूतलावर आहे. पुढे विष्णू म्हणतात, तू उत्पादक मी पालक, शिवसंहारक एक जाण. पण आदिमायेच्या आज्ञेवरून आपण खेळ रचितो. ठीक आहे म्हणले, तू उत्पादक मी पालक हे सगळे शिवसंहारक हे आपण जाणू म्हणले. पण हे सगळे आदिमायेच्या शक्तीनंच आपण करत असतो. करती ती देवीच आहे. मग ब्रह्मा विष्णू महेश हे तिच्याच आदेशाचं पालन करतात आणि तिच्या शक्तीनेच ते कार्य करतात. सर्व देवांना आपापलं कार्य करायला लावणारी हीच आदिमाय आदिशक्ती, हीच भगवती, हीच परांबिका शक्ती आहे. आणि म्हणून तिची कथा ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी कान टवकरून तिची कथा ऐकायला पाहिजे. कारण कानानं ऐकण्याची शक्ती तीच प्रदान करते, डोळ्यांना पाहण्याची शक्ती तीच प्रदान करते. कानाला शक्ती नसेल तर ऐकू येणार नाही. तिच्याशिवाय आम्ही चालू बोलू शकत नाही. तुम्हा आम्हाला चालण्याची, बोलण्याची, कार्य करण्याची शक्ती ती आदिमाय आदिशक्तीच देते. दोन बहिरे मंदिराच्या जवळ एकमेकाला भेटले. एका बहिऱ्याने त्याला म्हटलं राम राम. हात जोडून त्यानं राम राम म्हटलं. त्या लक्षात येईल की राम राम करायला. तो दुसरा बहिरा होता आणि त्याचे दात पडले होते. यानं राम राम म्हणले की तो म्हणला लांब लांब. त्याने हात जोडले. याला वाटलं लांब लांब म्हणायला ऐकायला येत नव्हतं ना, राम राम म्हण की लांब लांब म्हण, काय फरक पडेल. याने विचारलं मंदिरात चालले का. तो म्हणतो नाही नाही मंदिरात चाललो. याचा अर्थ यांची कानपूर लाईन बंद आहे. म्हणून सर्वांना शक्तीची गरज आहे. ती शक्ती देणारी ही आदिमाय आदिशक्ती लक्षात ठेवा. सर्व देवतामध्ये, सर्व भूतलावरती 84 लाख योनीमध्ये ही शक्ती दिसून येते. आणि ती शक्ती आदिमाय आदिशक्तीच आम्हाला देते. विष्णूला पालन पोषण करण्याची शक्ती देते, महादेवाला संहार करण्याची शक्ती देते, ब्रह्मदेवाला सृजन करण्याची शक्ती देते, सूर्याला चालण्याची शक्ती देते, गणपतीत विद्या देते, बुद्धी देते आणि तीच विघ्न देखील नष्ट करण्याची शक्ती देते. या शक्तीशिवाय कोणतंच काम होत नाही. सर्व जगत या सृष्टीच्या अधीन आहे, या शक्तीच्या अधीन आहे. ही शक्ती क्षीण होते, वाढते, नष्ट होत असते बघा वयोमानाने. आणि म्हणून या शक्तीचं स्वरूप, तिचं कार्य, तिची उपासना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या शक्तीलाच विज्ञानामध्ये एनर्जी म्हणतात, ऊर्जा म्हणतात. वैज्ञानिकांनी शोध लावलाय की ब्रह्मांडामध्ये एक शक्ती आहे, जिला निर्माण करता येत नाही, जिला नष्टही करता येत नाही, पण त्या शक्तीचा उपयोग करून घेता येतो. आणि वैज्ञानिकांनी या शक्तीचा उपयोग करून घेतला. वैज्ञानिकांनी या शक्तीचा उपयोग करून तिचा अनेक कारखान्यात उपयोग केला आहे. बघा, ही शक्ती पाण्यावर निर्माण होते विद्युत स्वरूपात, पवनचक्की हवेत निर्माण होते विद्युत रूपात, आणि मग ती तुमच्या आमच्या घरापर्यंत येते आणि बटन दाबलं की पंखा लागतो, बटन दाबलं की लाईट लागतो. ही ब्रह्मांडातली ऊर्जा, ही शक्ती आहे. हिलाच अध्यात्मामध्ये ब्रह्मविद्या म्हटलेली आहे, जी तुमच्या आमच्या हृदयामध्ये अस्तित्वात आहे. अशी ही शक्ती
ही ब्रह्मांडामध्ये देखील पाहायला मिळते. आणि अशा या शक्तीचं हे चरित्र आपल्याला या ठिकाणी भगवतीचं देवी भागवत आपल्याला श्रवण करायचं. ज्या देवी भागवताचे रचनाकार आहेत व्यास. धर्मासाठी अवतार झाला या व्यासांचा. अवतार दोन प्रकारचे. एक धर्माचं रक्षण करून दुष्ट दुर्जनांचं निर्धारण करून त्यांना मुक्त करणारा रामकृष्ण असा अवतार. आणि दुसरा अवतार जड जीवांच्या उद्धारासाठी ज्ञानदानाचं कार्य करून धर्माचं रक्षण करणारा अवतार, ज्याच्यामध्ये कपिल आहे, दत्तात्रय आहे, ऋषभदेव आहेत, महिदास आहेत, व्यास आहेत. हे धर्माचं ज्ञान लोपू नये. लोपले ज्ञान जगी हित नेणं ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञान. कलियुगामध्ये जेव्हा हे धर्माचं ज्ञान पूर्ण लोपल्या चाललं होतं, त्यावेळेस गीता लोकांना कळणं, तेव्हा सामान्य माणसासाठी याच भगवंतानं ज्ञानेश्वराचा अवतार घेतला. ज्ञानेश्वरी माऊलीचा अवतार घेतला. तसा 17व्या शतकामध्ये हा वेदव्यासांचा अवतार झाला. आणि या वेदव्यासांनी संपूर्ण पुराणं, उपपुराण लिहिली, तत्वज्ञानाचे ग्रंथ लिहिले, हजारो ओव्या तयार केल्या. 3 लाख श्लोक लिहिले. त्या 3 लाख श्लोकातून 18,000 निवडक श्लोक बाजूला केले आणि त्याच्यातून हे 18 पुराण उपपुराण लिहिले त्या श्लोकामध्ये. म्हणून हा ज्ञानदान देणारा, ज्ञान तुम्हा आमच्यापर्यंत पोहोचवणारा, वेदांताचं सगळं तत्वज्ञान सोप्या रूपामध्ये, कथेंच्या रूपानं, पुराणाच्या रूपानं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचणारा हा भगवंताचा अवतार आहे. भारतीय संस्कृतीतून जर वेदव्यासांना वगळलं तर खाली काय बाकी शून्य राहील बघा. ही अतिशयोक्ती होणार नाही. व्यासांच्या वाङ्मयात जे जगात नाही असं कुठलंच ज्ञान तुम्हाला मिळणार नाही. जगातलं सगळं ज्ञान व्यासांच्या वाङ्मयात तुम्हाला पाहायला मिळेल. केवढी बुद्धिमत्ता होती, केवढे अफाट ज्ञान होतं आमच्या ऋषीमुनींचं व्यासांचं. की आज विज्ञान नवीन नवीन शोध लागत आहेत, ते केव्हा आमच्याकडे पूर्वी शोध लागले. त्यांनी एवढे मूलभूत सिद्धांत त्या वेदपुराणात मांडले आहेत की ते इतर कुठल्याच वाङ्मयात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि या वाङ्मयाच्या आधाराने त्यांनी सामान्य लोकांपर्यंत हे धर्माचं ज्ञान पोहोचविलं आहे. असा हा अवतार सामान्य समाजाच्या, जडजीवांच्या उद्धारासाठी, ज्ञान देण्यासाठी, ज्ञानार्जन करणारा हा व्यासांचा अवतार म्हणजे परमेश्वराचा अवतार. जो अवतार पराशर मुनी आणि सत्यवती यांच्यापासून झालेला आहे. वेदरूपी वृक्षाच्या 4 शाखा त्यांनी केल्या. आपल्या शिष्यांच्या हाताने त्या वेदांचं विभाजन केलं आणि 4 वेद निर्माण केले. या वेदऋचांचा यज्ञासाठी उपयोग होतो. वेदामध्ये सांगितलेले मूलभूत तत्व, उपनिषदाचे तत्व स्पष्ट करून त्यांनी त्याचा प्रसार व्हावा या मुख्य हेतूने त्यांनी या वेदांचं विभाजन केलं. ब्रह्मसूत्राची रचना पण केली आहे. वेदव्यास हे वशिष्ठ कुलातील, या वशिष्ठांच्या कुलामध्ये कर्दम आणि देवहूती यांची जी कन्या होती अरुंधती, या अरुंधतीबरोबर वशिष्ठांचा विवाह झाला. वशिष्ठांचे पुत्र शक्ती आणि अद्रशंती यांच्यापासून पराशर ऋषी झाले आणि पराशर आणि सत्यवती यांच्यापासून व्यास जन्माला आले. त्यांना कृष्णद्वैपायन देखील म्हणतात, वेदव्यास देखील म्हणतात, बादरायण देखील म्हणतात. या वेदव्यासाचं एक गंमत तुम्हाला सांगतो की एकाच कुलातील 7 पिढ्यांना त्यांचा इतिहास पाहणारा आणि त्यांना प्रत्यक्ष पाहणारा एकच असा व्यक्ती पाहायला मिळतो, ते म्हणजे वेदव्यास. वेदव्यासांनी शंतनूला पाहिलं, वेदव्यासांनी भीष्माला पाहिलं, वेदव्यासांनी विचित्रवार्याला पाहिलं, चित्रांगदाला पाहिलं, धृतराष्ट्राला पाहिलं, पांडूला पाहिलं, कौरवाला पाहिलं, पांडवांना पाहिलं, अभिमन्यूला पाहिलं, परीक्षिताला पाहिलं, जन्मेजयाला पाहिलं आणि जन्मेजयाच्या 4 पुत्रांना पाहिलं. म्हणून एका कुरुकुळातील एवढ्या वंशजांना पाहणारा हा एकमेवच अवतार आहे.
सर्वसामान्यांना वेदांताचं ज्ञान व्हावं. आणि म्हणून व्यासाने हे 18 पुराण आणि उपपुराणं रचली, ज्यापासून प्राचीन वृत्तांत आम्हाला ज्ञात होतो, जाणल्या जातो. जे पुराण आमच्या पूर्व काळापासून चालत आलेल्या आमच्या परंपरा, आमची संस्कृती, ही पृथ्वी उत्पन्न होऊन अनेक अब्ज वर्ष झाले बघा. त्या दीर्घकालीन मानवाचा संपूर्ण इतिहास अनेक वर्षाचा आहे, पण तो सगळा अब्जावधी काळापासून असलेला हा पूर्ण इतिहास त्यांनी श्लोकबद्ध केला. आणि मी सांगितल्याप्रमाणे 100 कोटी श्लोक लिहिले. त्याच्यामधले 4 लाख निवडक श्लोक बाजूला घेऊन त्यातून हे 18 पुराणं त्यांनी निर्माण केली बघा. आणि हेतू एवढाच आहे पुराणाचा, की ही आमची जी संस्कृती आहे, हा जो आमचा इतिहास आहे, तो फार स्फूर्तिदायक आहे. हा इतिहास आमची परंपरा, धर्म, चालीरीती सांगणारा आहे. तो या आमच्या सगळ्या देशवासियापुढे यावा आणि देशातील जनतेची अस्मिता सदैव जागृत राहावी, म्हणून त्यांनी हे पुराण निर्माण केले. पुराण आणि इतिहास यात फार फरक आहे. पुराणामध्ये धर्म, परंपरा असते, रूढी असतात, इत्यादीचं विवरण असतं, चिंतन असतं. पण इतिहासामध्ये पूर्वी होऊन गेलेल्या राजांचं कार्य असतं. तर पुराणामध्ये निव्वळ इतिहास नसतो. सर्ग, प्रतिसर्ग, राजवंश, मन्वंतर हे सगळे त्याच्यामध्ये असतं. हे 5 लक्षणे पुराणाचे. सर्ग म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, प्रतिसर्ग म्हणजे दृश्यमान जगताचा लय आणि पुन्हा उत्पत्ती. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग झालं की परत प्रलय, प्रलयानंतर परत सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग, या सगळ्याच्या कथा आणि त्या सगळ्याचं वर्णन. वंश या जगात सृष्टी उत्पन्न करताना त्यातले ते देव, ऋषी, मानव यांच्या जे वंशाचं वर्णन झालं, सृष्टीमध्ये उत्पन्न झाल्यानंतर आलं, ते सगळं त्या वंशामध्ये असतं. आणि मन्वंतर म्हणजे सृष्टीच्या उपयोगाकरिता कालव्यवस्था, असे मन्वंतर. आणि वंशानुचरित म्हणजे त्या मन्वंतरामधल्या प्रमुख राजाच्या वंशाची संपूर्ण कथा, त्या वंशाचं पूर्ण चरित्र, असे 5 लक्षणं पुराणात आहेत. म्हणून इतिहास आणि पुराण याच्यामध्ये फार फरक आहे. आणि व्यासांनी अशा रीतीने हे सगळी पुराणं लिहून आमच्या पुढे ठेवली. परंतु या पुराणामध्ये जे मन्वंतर सांगितले की कालव्यवस्था, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, प्रलय, प्रलयानंतर परत सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग वगैरे असे सतत ही राहटगाडगं चालू असतं. मग हे राहटगाडगं चालू असताना सत्ययुग आलं, द्वापारयुग आलं, कलियुग आलं की परत सत्ययुग येतं, परत द्वापारयुग येतं, परत कलियुग येतं. मग परत हे सगळे अवतार होतात. रामाचा अवतार होईल, कृष्णाचा अवतार होईल, जेवढे अवतार भगवंताने घेतले हे सगळे 10चे 10 अवतार होतात. आणि म्हणून या पहिल्या कल्पातल्या कथेमध्ये आणि दुसऱ्या कल्पातल्या कथेमध्ये थोडाफार फरक येत असतो. याला कल्पांत दोष म्हणतात. आपल्याकडे सारस्वत कल्पातलं देवी भागवत आहे, अत्यंत पुराण ग्रंथ आहे. तर अलीकडच्या पद्मकल्पातलं भागवत आहे. 18 पुराणे सगळ्या शेवटी लिहिलेले पद्मपुराण. म्हणजे पद्मपुराणच्या अगोदर हा सारस्वत कल्पातला हा देवी भागवत ग्रंथ आहे. या देवी भागवतामध्ये जी सविस्तर कथा आहेत त्याच अनेक कथा भागवतामध्ये आपण पाहिल्या, भागवतात येतात. पण कल्पाकल्पाचा भेद असल्यामुळे कथेमध्ये खूप फरक आहे. हयग्रीव अवताराची कथा आम्ही भागवतात पाहतो, तीच देवी भागवतामध्ये या भागवताची आधीची कथा आहे. अब्जावधी वर्षापूर्वीचं वर्णन यात. आणि प्रत्येक कल्पांत दोषामध्ये प्रत्येक कल्पात वेगवेगळी कथा होत असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की देवी भागवतामध्ये शमीक ऋषीच्या मुलाचं नाव शृंगी आहे. अब्जावधी वर्षापूर्वी झालेल्या या सारस्वत पुराणामध्ये
शमीक ऋषीचं नाव शमीक ऋषीचे, पण त्यांच्या मुलाचं नाव गविजात आहे आणि गविजातनं शाप दिला. हा याला कल्पांत दोष म्हणतात. हयग्रीवच्या कथेमध्ये प्रत्येक कथेत त्यामुळे फरक येत जातो कालानुरूप परिस्थितीमुळे. प्रत्येक भागवतकार कथा सांगताना प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे त्या कथेमध्ये बदल होत असतो. मग या प्रत्येक कल्पातल्या कथा लिहिताना सांगताना त्याच्यामध्ये बदल होणारच, होतोच. याला कल्पांत दोष. हयग्रीवाची कथा जेव्हा भागवतात येते त्यावेळेस त्या ठिकाणी सत्यवत राजाचं चरित्र, सत्यवत राजाला ज्ञान दिलंय मत्स्य अवतारामध्ये. सत्यवत राजा अर्घ्य देत असताना ती मासोळी हातात येते, मग तो तिला कमंडल ठेवतो, कमंडल मोठी झालं रानात ठेवतो, रानातून डोहात ठेवतो, डोहातून समुद्रात टाकतो. समुद्रात टाकताना ती सांगते, त्याच्यात मनात विचार येतो की हा जीव इतकं जलचर प्राणी, आजपर्यंत कुठलाही जलचर प्राणी एवढा मोठा होत गेला नाही लहानाचा, हा कसा झाला? आणि म्हणून त्याला शंकांत त्याला विचारतो की तुमच्या या दिव्यत्वाची प्रचिती मला आली, तुम्ही कोण आहात? ते सांगतो तो मासा की मी मत्स्य भगवंत आहे बाबा. आता सात पुढे प्रलय होईल आणि प्रलय झाल्यानंतर तू मला वाचवलंस, त्या प्रलयातून मी तुला वाचवेल आणि मी तुला आत्मतत्वाचा उपदेश करेल. आणि त्याकरता मग त्याच्याजवळ ती नाव येते, तो नावेत बसतो, वासुकीचं नाक त्या मत्स्य भगवंताला जोडतो. मत्स्य भगवंत पूर्ण प्रवाहामध्ये पूर्ण प्रलय संपेपर्यंत त्याला घेऊन फिरतात, थकतात आणि थकल्यामुळं झोपी जातात. आणि झोपल्यामुळे मग ते ब्रह्मदेव येतात. काय येतात ब्रह्मदेव? तर ब्रह्मदेवाचे वेद जे ते त्या हयग्रीव पळवलेले आहेत. ब्रह्मचे वेद भागवतामध्ये हयग्रीव पळवतो आणि सारस्वत कल्पामध्ये दुर्गम नावाचा दैत्य तपश्चर्या करून ते वेद प्राप्त करून घेतो आणि मग ब्रह्मदेवाला ते वेद देण्यासाठी भगवंताला हयग्रीव अवतार घ्यावा लागतो. हयग्रीवाचा वध करतो आणि भगवंत भागवतामध्ये आहे जे ते वेदामृत. देवी भागवतामध्ये या पळून नेलेल्या वेदाचा संदर्भच नाही. देवी भागवतात पळून नेलेले वेद पळवले नाही, दुर्गमानं मागून घेतले ब्रह्मदेवाची तपस्या करून आणि मग देवीला युद्ध करून ती प्राप्त करून द्यावं लागली, असं वर्णन आहे. हा फरक आहे. भागवतामधला जो आहे तो हयग्रीव हा विष्णू शंकर हे सगळे विष्णूला निमंत्रण द्यायला येतात की आपल्याला मोठा यज्ञ करायचा. आणि त्यावेळेस पाहतात तर हे थकलेच. आणि हे का थकतात? तर कथा अशी येते की मधुकैटभ वधामुळे भगवंत थकलेला आणि त्याला झोप लागली. बाकी पुढची कथा सारखीच. पण अशा रीतीनं माझ्या हातून असं का घडलं, कशामुळं भगवंताचं शिर माझ्यामुळं धडा वेगळं झालं, माझा हेतू तसा नव्हता, असं जेव्हा ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काळजी वाटू लागली तेव्हा बृहस्पती आले, देवीची आराधना केली आणि देवीने येऊन सांगितलं, ब्रह्मदेवा चिंता करू नका, करते ती मी आहे, मी जे मनात येईल ते करते, परंतु तुम्ही आज्ञा नसल्यामुळे तुम्हाला हे कळत नाही का घडलं. अरे त्या हयग्रीव राक्षाला ठार करायचं तर म्हणून याचं शिर धडा वेळ केले, कारण तो हयग्रीव मातलाय, मी त्याला वर दिलेला आहे. ही कथा नंतर देवी सांगते. अशा प्रकारची कथेमध्ये फरक आहे, याला कल्पांत दोष म्हणतात. तसंच देवी भागवतामध्ये शुकाचार्याची कथा आहे, सारस्वत कल्पातली कथा आहे. त्या सारस्वत कल्पामधले शुकाचार्य यांचा जन्म आणि देवी आपलं भागवतातल्या शुकाचार्य जन्म, दोन्ही जन्मामध्ये फरक खूप आहे. भागवतामध्ये असं म्हटलं जातं की हे त्या मृत अंड्याच्या पिल्यापासून पोपटापासून ते जन्म झाला. पण इथं आरणीचं मंथन करत असताना त्यांचं वीर्य पडलं, त्यातून शुकाचार्य जन्माला. आता शुकाचार्याच्या जन्माची कथाही देवी भागवतामध्ये फार सविस्तर मोठ्या प्रमाणात. आणि अशा रीती त्या आरणी मंथनातून मग ते शुकमुनी उत्पन्न झाले आणि त्या शुकमुनीला व्यासांनी सांगितलं की बाबा तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. देवी भागवतामध्ये सर्व संघ परित्याग केलेला आहे शुकाचार्याने, ब्रह्मचर्याचं पालन केलं आहे.
परंतु देवी भागवतात त्यांचं सर्वसंग परित्याग केलेला आहे. पण देवी भागवतामध्ये व्यासांच्या सांगण्याप्रमाणे जनक राजाकडे जातात. जनक राजाकडून विधेय अवस्था संसार करून देखील विधेय कसं राहता येईल याचं प्रशिक्षण घेऊन येतात. विवाह करतात, 4 मुलं होतात, 1 मुलगी होती, मग मुक्त होतात. आता आश्चर्य वाटते कधी कधी की ही कथा 18 पुराणामध्ये सर्वसंग परित्याग केला आणि या पुराणातच त्यांचा गृहस्थाश्रम का सांगितला, तर त्या ठिकाणी फार सुंदर याचं उत्तर दिलं आहे की केवळ हा प्रवृत्ती मार्गाचा ग्रंथ आहे. देवी भोग देते आणि मुक्ती देते, बाकी अन्य देव भोग देत नाहीत. पण भोग देऊन ती तुम्हाला परमार्थाकडे लावते. आणि म्हणून परमार्थी माणसानं, प्रवृत्ती मार्गाच्या माणसानं संसार करून कशा रीतीनं परमार्थ प्राप्त करावा याचं हे सगळं सविस्तर ज्ञान आम्हा सामान्य माणसाला व्हावं याकरता व्यासांनी रूपक या ठिकाणी ही कथा सांगून या रूपक त्यांनी त्या ठिकाणी शुकाचार्यांचं त्या विधेय अवस्थेत असलेल्या जनक राजाचा संवाद घडून आणला. तो संवाद केवळ तुमच्या आमच्यासाठी आहे की तुम्ही आम्ही संसारात राहून कशा रीतीनं मुक्त व्हावं, विधेय अवस्था आम्हाला कशी भोगता येईल याचं आम्हाला ज्ञान मिळावं याकरता ही कथा आलेली आहे. जसं गाय दूध वासराला देते, पण आम्ही वासराला पिऊ देतो का? आम्ही लगेच तिनं चरवी घेऊन पुढे बसतो, दूध काढतो आणि वासराला बांधून टाकतो. सगळं दूध काढून घेतलं त्याला प्यायला सोडतो आणि आम्ही खातो. जसं निमित्त वास्तू तसं इथं निमित्त या ठिकाणी शुकाचार्य असतील. पण हे सगळं तुमच्या आमच्यासाठी, तुमचा आमचा ग्रस्ताश्रम तुम्ही आम्ही उत्तम रीतीने करून तुम्ही कशा रीतीने मोक्ष मार्गाला जावं हे सांगण्यासाठी या ठिकाणी शुकाचार्यांना गृहस्थाश्रम सांगितलेलं आहे. सुंदर कथा आहे भागवत. दुसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये सगळं व्यासांचं चरित्र आणि शुकाचार्यांचे चरित्र होतं. विवाह करून ग्रस्ताश्रम धर्म पाळून 4 मुलं झाल्यानंतर 1 मुलगी झाली तिचा विवाह करतात आणि मुलाच्या अंगावर जबाबदारी टाकतात कुटुंबाची आणि नंतर तपश्चर्याला जातात आणि मुक्त होतात. अशा प्रकारचे शुकाचार्य या देवी भागवतात. आणि भागवतामधले शुकाचार्य मात्र सर्वसंग परित्याग केले. हा दोन्हीमधला त्यांच्या जन्माच्या कथेमध्ये खूप फरक आहे आणि त्यांच्या यांचं ब्रह्मचर्य यांचं गृहस्थाश्रम यामध्ये देखील खूप फरक आहे. परीक्षिताची जी चरित्र आता हे भागवत सांगितले ते परीक्षितासाठी सांगितले. कोणी सांगितलं? शुकाचार्याने. का? तर परीक्षिताला मुक्ती मिळावी. इथं जे भागवत सांगितलंय ते परीक्षिताच्या मुलाला. का? तर परीक्षितानं मुक्त व्हावं. याचा अर्थ देवी भागवतातला परीक्षित मुक्त झाला नाही. भागवतातल्या परीक्षितानं मृत्यू शाप दिल्याबरोबर 7 दिवसात आपलं जीवन कसं गोड होईल, आपल्या कसा मृत्यू आपल्याला गोड होईल, कसं आपल्याला मुक्त होता आला याचा विचार केला भागवतातल्या शुकाचार्याने, म्हणजे पद्मकल्पातल्या शुकाचार्याने. परंतु सारस्वत कल्पातल्या शुकाचार्याने तसा विचार केला नाही. त्यांना वाटलं मी राजा आहे, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, साम दाम शक्ती भेद मंत्र तंत्राच्या सहाय्यानं मी मृत्यूला परत करू शकतो, पाठवू शकतो, मी समर्थ आहे. पण जे विधिलिखित आहे ते टळत नसतं आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला, दुर्गतीला पोहोचला. आणि मग त्या दुर्गतीतून ते सुटण्यासाठी व्यासांनी स्वतः त्यांना देवी भागवत सांगितलं. देवी भागवत सांगून आंबायज्ञ केला आणि त्याला सद्गती मिळाली. अशा प्रकारची कथा या देवी भागवतामध्ये शुकाचार्याची. हा सगळा कल्पांत दोषमधला आहे. देवी भागवतामध्ये तुळशीचं महात्म्य येतं. ही तुळशी त्या शंखचूड दैत्याची पत्नी, जो फार शक्तिशाली आहे. त्याचं शंकराचं युद्ध होतं पण तो मारला जात नाही. आणि तेव्हा मग विष्णू परमात्मा शंखचूडाचं रूप घेऊन त्या तुळशीचं सत्वहरण करतात, तेव्हा तो मारला जातो. अशा प्रकारची कथा देवी भागवत येते. पण हीच कथा
सत्ययुगामध्ये जी येते, ही तुळशी तिथं रंद आहे आणि शंखचूड तिथं जालंधर आहे. रंदेचं सत्व हरण केल्यामुळे जालंधर मारला जातो आणि ती त्याला शाप देते, तुला 14 वर्ष वनवास भोगावं लागेल. हे वृंदेने दिलेला शाप आहे. तर इथं तुळशी या विष्णूला शाप देते की तू पाषाण हृदय होशील, शाळीग्राम होशील, दगड होशील. आणि तेव्हा मग विष्णू सांगतात की मी दगड होईल, पण तुम्ही गंडकी नदीच्या किनार होईल आणि तू काही काळ माझ्या सहवासात राहशील. तू गंडकी नदी म्हणून तिथं जन्म घेशील. पुढे काही काळ तू भूतलावर तुळशी म्हणून राहशील आणि नंतर मग माझ्या गोलोकात मला प्राप्त होशील. अशी तुळशी महात्म्याची कथा वेगळी, वंदीची कथा वेगळी. अशा या प्रत्येक युगातल्या वेगवेगळ्या कथा आहेत बघा. आणि प्रत्येक युगात राम झाले, प्रत्येक युगात कृष्ण झाले, प्रत्येक युगात हे सगळे अवतार झाले. म्हणून राम जन्माचे अनेक साधू संत 4 वेगवेगळी कारणं सांगतात, वेगवेगळ्या कल्पात वेगवेगळे कारण. तसं वृत्रासुर वधाची कथा फार सविस्तर, फार मोठी आहे आणि कथेमध्ये खूप फरक आहे. भागवतामध्ये वृत्रासुर हा दधीची ऋषीच्या अस्थीपासून बनवलेल्या वज्रानं मारला गेला, पण देवी भागवतामध्ये नाही. ब्रह्मदेवाच्या वरानं प्राप्त झालेला तो वृत्रासुर देवी भागवतामध्ये विष्णूच्या आणि देवीच्या कृपेने मारला गेला. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेऊन सांगितलं होतं की मला काष्ट, लोह, आर्द्रा, वंश समुदाय, धातू, शस्त्रास्त्र, ओली किंवा कोरडी वस्तू यांना माझा मृत्यू होईल. तो एवढा बलाढ्य, एवढा शक्तिशाली होता की देवी भागवतामध्ये युद्धामध्ये त्यांनी इंद्राला गिळलं होतं. देवाचे शस्त्रास्त्र गिळले त्यांनी, एवढी गिळंकत केली होती. गिळल्यानंतर या सगळ्यांनी देवीची करुणा वाकली, देवीचं स्तवन केलं, चिंतन केलं आणि देवीनं त्याला जांभया सुरू केल्या आणि त्या जांभयातून तो बाहेर पडला, प्रकट झाला. अशा प्रकारचं वर्णन देवी भागवत होते. आणि मग ब्रह्मदेवानं दिलेल्या अटीला अधीन राहून इंद्रानं वृत्रासुराचा वध केलाय. जे विष्णुअस्त्र होतं, त्या विष्णुअस्त्राला कोरडी ओली वस्तू नसणारी म्हणजे समुद्राचा फेन होता, तो फेस किंवा फेन त्या अस्त्रावर लावला. देवीचं चिंतन केलं, देवीनं सहाय्य केलं आणि तो फेकून मारलं आणि मग वृत्रासुर वध झाला. पुढे देवी भागवतामध्ये खूप कथा की त्या पापाचा परिणाम त्याच्यावर झाला, इंद्रावर. तो भ्रमिष्ठ झाला, मानस सरोवरात एका कमळामध्ये जाऊन लपून बसला. मग त्या ठिकाणी जे ते इंद्रपदी दुसऱ्याची नियुक्ती केली आणि अशा रीतीनं शेवटी मग त्याला इंद्रपद प्राप्त झालं वगैरे वगैरे. अशा प्रकारची कथा आहे ती बघा. तर अशी ही सगळी कथा, दोन्ही कथेमध्ये खूप फरक आहे. त्याचं कारण एकच आहे की ते म्हणजे कल्पांत दोष. कल्पांत दोषामुळे ह्या सगळ्या कथामध्ये असा फरक आम्हाला पाहायला मिळतो. अशी ही. आणि शेवटी मग काय होतं की हा जो इंद्र ज्या देश त्या याच्यात जाऊन लपून बसला, म्हणजे कमळामध्ये, आणि कमळामध्ये लपून बसल्यानंतर मग या सगळ्यांनी विचार केला की आता इंद्रपदी आपल्याला कोणाची तरी नेमणूक करणं आवश्यक आहे. आणि मग इंद्रपदी नेमणूक करण्यासाठी विचार केल्यानंतर ठीक आहे म्हणाले, आपण नहुषाला इंद्राच्या जागी नेमू. नहुषाला इंद्रा जागी नेमलं. बरं, नहुष हा कसा होता माहिती का? अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता, सत्वगुणी होता. पण देवी भागवतामध्ये एक असं वर्णन येतं की सृष्टीची उत्पत्ती सत्वगुण, रजोगुण, तमोगुणापासून झालेली आहे. त्यामुळं सत्वगुणी माणसाचा देखील एखादं तमोगुण उफाळून येऊ शकतो. तमोगुण जर प्रबळ झाला
तर सत्वगुणाला तो दाबू शकतो. आणि नहुष्याचा तमोगुण प्रबळ झाला. धार्मिक वृत्तीचा असणारा नहुष त्यानं शचीची अपेक्षा केली. शचीनं बृहस्पतीला विनंती केली आणि मग बृहस्पतीने तिचं रक्षण केलं. रक्षण केल्यानंतर तो नहुष काय ऐकायला तयार नाही. त्यावेळेस देवीचं तिनं भागवत केलं. इंद्राची भेट झाली आणि इंद्राने एक युक्ती सांगितली, या नहुषाचं अधपतन झाल्याशिवाय तो तिथून हटणार नाही आणि मला इंद्रपद मिळणार नाही. याकरता तू काय कर, त्या नहुषाला सांग की मी तुमच्याबरोबर तुमची व्हायला तयार आहे, तुमच्याकडे यायला तयार आहे, पण तू ऋषीच्या पालखीतून तुम्ही मला घेऊन जा. वासनेनं कामांध झालेला हा नहुष त्यांना रथाला घोड्याऐवजी ऋषी जुंपले. अगस्ती ऋषीला लावलं आणि साप हातामध्ये साप घेऊन त्या सापाचा चाबूक करून त्या चाबकाने फटके मारायला सुरुवात केली. त्यांना लाथाही मारल्या. अगस्ती मुनीने शाप दिला, तो आम्हाला सर्प म्हणून आमच्या पाठीवर सर्पानं मारतोस ना, तूच सर्प होशील. तो सर्प झाला आणि भूतलावर पडला. पडल्यानंतर मग इंद्राला इंद्रपद मिळालं, त्याची शची मिळाली. अशा प्रकारची कथा एवढी मोठी त्या वृत्रासुराचं चरित्र देवी भागवतामध्ये. भागवतात एवढं सविस्तर चरित्र नाही. तर हा सगळा कल्पांत दोष आम्हाला पाहायला मिळतो भागवत आणि देवी भागवतामध्ये. हे जे देवी भागवतासारखे आमचे पुराण आहे, जे भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचे त्रिवेणी संगम आहे, या भक्ती, ज्ञान, कर्मकांड, योग याच्यामध्ये भौतिक विषय पण आले. सगळ्या प्रकारचं ज्ञान आम्हाला आमच्या या वेद पुराणामधून आम्हाला पाहायला मिळतं. ही आपली प्राचीन परंपरा आहे. हा आपल्या हिंदूंचा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये आपण आपला अभ्यास करून या इतिहासाचा शोध घेतला पाहिजे आणि आपण आपल्या पुराणांचा, वेदांचा अभिमान ठेवला पाहिजे. हिंदू धर्मांचं हे जे सगळं काही तत्त्वज्ञान आहे, हे साधारणतः अब्जावधी वर्षापूर्वीचं तत्त्वज्ञान आहे, पण ह्या 10, 20, 5, 25 हजार वर्षामध्ये हे आम्हाला लिखित स्वरूपात मिळतं. कारण बघा तुम्ही, ह्या किती इतिहास आहे, प्रकाशनाचा पण किती अवघड आहे. पूर्वीच्या काळी तर काही मार्गच नव्हता, फक्त तोंडी मुखोद्गत करूनच लक्षात ठेवावं लागत होतं. म्हणून ऋषी मुनी हे गुरुकुल पद्धतीनं सगळे पुराणं वगैरे मुखोद्गत करायचे. तर किती अवघड ते सगळं, एकमेकाला सांगून तोंडी एकमेकाने लक्षात ठेवायचं. आणि मग पुढे भोजपत्र निर्माण झाले, भोजपत्रावरून ते लिहिल्या गेलं, लिखाण झालं. आता साधारणतः भोजपत्रापासूनचा काळ जरी म्हटला तरी 10, 20, 5, 25 हजार वर्षापूर्वीचा काळ, त्यापेक्षा जास्त नाही. अन्य जे धर्मग्रंथ आहेत, इतर आपले धर्म आहेत, इतर धर्म ते धर्म तर त्यांचं ते लिखाण किंवा त्यांचा इतिहास 2000 वर्षापेक्षा जास्त नाही. पण आमचा मात्र प्राचीन इतिहास आहे. अब्जावधी वर्षापूर्वीच्या देवी भागवतामधल्या कथा आहेत. आणि म्हणून आम्हाला आमच्या त्या पुराणाचा सार्थ अभिमान हवा की आमच्या ऋषीमुनींचं किती तत्त्वज्ञान श्रेष्ठ होतं, किती ज्ञानी होते ते. ज्या गोष्टी आज मेडिकल सायन्सला, विज्ञानाला अवगत नाहीत, त्या आमच्या ऋषीमुनींना त्या काळात अवगत होत्या. आमचे ऋषीमुनी बिना दुर्बिणीचं सगळ्या ग्रहताऱ्यांचं त्यांना ज्ञान होतं. त्या काळामध्ये दूरदर्शन होतं, त्या काळामध्ये शिजर होत होती, त्या काळामध्ये इकडचा गर्भ तिकडे प्लॅनेट म्हणजे ट्रान्सफर केला जात होता, म्हणजे गर्भ प्लॅनेटेशन पण होतं. त्या काळामध्ये पुरुषाचा स्त्री, स्त्रीची पुरुष झाली आहे, नारदाची नारदी झाली. हिला शुद्धुम्न ही अशीच कथा आहे, स्त्रीचा पुरुष आणि पुरुषा स्त्री झाली. त्या काळामध्ये म्हशीपासून महिषासूर झालेला आहे, गायीपासून गोकर्ण झालेला आहे. आता हे सांगितल्यानंतर याच्यावर देखील तुमचा आमचा विश्वास अत्यंत आवश्यक आहे. आणि आम्हाला आमच्या पुराणाबद्दल अभिमान वाटायला पाहिजे की आमच्या पुराणात किती पूर्वी या गोष्टी होत्या ज्या आता विज्ञानाला अवगत होत आहेत. आत्ता 2012 साली
आणि त्याच्या अगोदरच्या काही वर्ष आधी UK मध्ये, स्कॉटलँडमध्ये मेंढीच्या पेशीपासून मेंढ्या तयार केल्या. मग आमच्या पुराणामध्ये तर त्यांनी सांगितलं किंवा वेणच्या बाहूचं मंथन करून पृथ्वीराजा उत्पन्न झाला. आम्ही ऐकलं की जरा कडूमोडं खूप तोंड करतो, हे कसं शक्य आहे? शक्य नाही तर कसं आहे? आता तो मेंढा निर्माण झाला केला ते तुम्हाला मान्य. UK मध्ये त्यांनी तो सिद्धांतच काढले किंवा मानवाच्या पेशीपासून वंश निर्माण करता येतो, जनावरांच्या पेशीपासून वंश निर्माण करतो, वनस्पतीच्या पेशीपासून वंश निर्माण करतो. ज्याला जे बागायतशास्त्रामध्ये, हॉर्टिकल्चरमध्ये कलम म्हणतात, गुटी कलम हा एक प्रकार आहे. कोकणातल्या आंब्याच्या झाडावरती किंवा आपल्या गावरान आंब्याच्या झाडावरती कोकणातल्या आंब्याच्या जर फांदीचा डोळा जर बसवला आणि त्याला शेण माती लावून बांधून ठेवलं, त्याच्यावर पाणी जर रोज टाकत गेलं तर 8 दिवसामध्ये वेगळी फांदी निर्माण होते आणि ती तोडून लावली की हा आंबा तयार होतो, हापूस. वनस्पतीपासून प्लॅनेटेशन करून, कलम करून नवीन वनस्पती निर्माण होते, ज्याला आपल्या इकडे ग्रामीण भागात हायब्रिड म्हणतात. किती जुन्या काळापासून आमच्या हिंदू धर्मामध्ये हे सगळं वर्णन आहे. आणि सगळ्यात जर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या हिंदू धर्मामध्ये सगळ्या जगतातील सगळ्या धर्मांच्या सुखाचा विचार केलेला आहे. म्हणून आमच्या संतांनी म्हटलेले, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. म्हणून सगळ्या धर्मग्रंथामध्ये व्यापक धर्म आमचा आहे, व्यापक प्रमाणात त्याचे विचार आहेत. म्हणून आमचा धर्म, आमची पुराणे, आमची वेद हे वैश्विक आहेत. आपल्या पुराणामध्ये चांगल्या कर्माचं फळ चांगलं आणि वाईट कर्माचं फळ वाईट सांगितलेलं आहे. पाप पुण्यातील फरक ओळखून सत्कर्म करावं हे आमच्या पुराणांनी सांगितलं. या देवी भागवतामध्ये धर्म काय अधर्म काय याचं फार सुंदर चिंतन आणले. आणि या देवी भागवत या सगळ्या कथा सत्य आहेत, त्या जुन्या काळात घडलेल्या आहेत. हा इतिहास आहे आणि त्याची सत्यता शास्त्राच्या आधारे आम्हाला सिद्ध करता येते. आपले पूर्वज ऋषीमुनी विज्ञाननिष्ठ होते हो. आणि पुराणाचा अभ्यास करता आमच्या लक्षात येतं की आमचे पूर्वजांनी जे काही लिहिलं, जे काही शोध लागले, ते आमच्या पूर्वजांना सगळं हे अभ्यास होता, ज्ञान होतं. आणि म्हणून या देवी भागवतामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. या पुराणातील अनेक शोध आजच्या विज्ञानाला अवगत नाहीत हो. आणि म्हणून आता देवी भागवतामध्ये विष्णूला घोड्याचं शिर बसवलं, भागवतामध्ये दक्षाला बोकडाचं शिर बसवलं, वगैरे वगैरे या सगळ्या कथा. आणि म्हणून हे तुम्हाला जर महिषासुराच्या कथेबद्दल, गोकर्णाच्या कथेबद्दल जर शंका असेल तर तुम्ही टेस्ट ट्यूबवरती क्लोनिंग पहा, क्लोनिंग शब्द टाका, तुम्हाला सगळी माहिती मिळेल की कशापासून कशा रीतीनं महिषासुराची उत्पत्ती झाली होऊ शकते. ते हे सगळं ज्ञान आम्हाला आमच्या पुराणातून प्राप्त होतं. विज्ञानानं मानवाला फक्त सुखोपभोगाचीच साधनं प्राप्त करून दिली, सुखोपभोग घेण्याची, संपलं. आणि त्यामुळे विज्ञानामुळे मनुष्य काय झालं, चंगळवादी बनलाय, भोगवादी झालाय. दया, प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा, माणुसकी ही जीवनास आवश्यक असणारे मूल्ये तो या चंगळवादामुळे विसरून गेला, या विज्ञानामुळे. आणि अधिकाधिक हिंसक होत चालला हो मनुष्य, गुन्हेगारी वाढत आहे, मादकता, लैंगिकता याचा विस्फोट होत असतो, कुटुंब संस्था, विवाह संस्था ढासळत आहे या सगळ्या गोष्टीमुळे, बाल गुन्हेगारी वाढत आहे. म्हणून विज्ञान केवळ बाह्य जगताचा शोध घेतं तर अध्यात्म आपल्या आंतरिक सत्याचा शोध घेतं. हा दोन्हीमधला फरक आहे बघा. म्हणून आमचे वेद, उपनिषद, पुराणं, देवी भागवत
यात तोच प्रयत्न आहे की आंतरिक सत्याचा शोध घ्यावा. अंतिम सत्याचा शोध घेणं हा या ग्रंथाचा हेतू आहे. विज्ञान केवळ इंद्रिय गम्य ज्ञानच विचारात घेतं, तर देवी भागवत अतींद्रिय ज्ञान म्हणजे आंतरिक ज्ञान, आंतरिक शक्तीचा विचार करतं बघा. सर्वश्रेष्ठीच्या ठाई असणारी जी चेतना शक्ती आहे ती ऋषीमुनींनी ओळखलं होतं. आणि देवी भागवतामध्ये त्या चेतना शक्तीला चैतन्य शक्ती म्हटलेले, तिलाच परांबिका शक्ती म्हटलेले, तिलाच अतींद्रिय शक्ती म्हटलेले. तिच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाहीत. तुम्ही साधं उठू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत, चालू शकत नाहीत. आणि म्हणून विज्ञान आणि अध्यात्म याचा समन्वय होणं आवश्यक आहे. अशी ही आमची भारतीय प्राचीन वाङ्मय परंपरा आहे. आणि या प्राचीन वाङ्मय परंपरामध्ये देवी भागवतासारखा ग्रंथ मिळणं दुर्मिळ आहे बघा. आज देवी भागवत आणि त्यातली कथा, कोणती कथा घ्या, त्यावेळेचं सुसंगत धर्मशास्त्र आणि त्यावेळेचे ते विचार अत्यंत उत्तम रीतीनं मांडलेले आहेत. पाश्चात्य शिक्षण घेतल्यामुळे कदाचित हे आम्हाला पटणार नाही. आणि म्हणून सध्याच्या काळामध्ये कर्माबद्दल, धर्माबद्दल या पाश्चात्य शिक्षणामुळे उदासीनता निर्माण झाली. यातील अनेक कथा नव्या पिढीला पटणार नाहीत. आपला प्राचीन वारसा जतन करणं हे आमचं कर्तव्य आहे बघा. आणि म्हणून सध्याच्या कलियुगामध्ये हा भोगवाद, गळे कापूस स्पर्धा, व्यसनाधीनता, तरुणांची ध्येयहीनता यावर या ग्रंथातून सुचवलेले उपाय हे मानसशास्त्राच्या दृष्टीनं कसोटीवर उतरणारे आहेत. म्हणून हा ग्रंथ फार अत्यंत उत्तम आहे. पाश्चात्य शिक्षणामुळे किती आमूलाग्न बदल झाला आहे याचा आम्ही कधी विचारच केला नाही. पाश्चात्य विद्वानांनी आमच्या वेदांचा अभ्यास केला, परंपरेचा अभ्यास केला, आणि त्यांनी एकच ठरवलं की जोपर्यंत यांचं वेदांताचं आणि अध्यात्माचा हा अभ्यास करतील तोपर्यंत भारतीयांची बुद्धी पाश्चात्य होणार नाही. भारतीयांची बुद्धी जर पाश्चात्य करायची असेल तर यांची पहिले गुरुकुल पद्धती बंद करायला पाहिजे. म्हणून मॅक्स मुलरनं गुरुकुल पद्धती बंद करून मॉन्टेसरी सुरू केली. ज्युनियर KG, सिनियर KG, 20-21 वर्षापर्यंत आम्ही शिक्षण घेतो, नुसती डिग्री मिळती, पण ज्ञान नोकरीपुरतं ज्ञान. पण आमच्या गुरुकुलामध्ये त्या काळापासून जे शिक्षण पद्धतीने जे शिक्षण मिळत होतं, गुरुकुलातून बाहेर पडलेला विद्यार्थी हा अत्यंत निष्णात ज्ञानी म्हणून बाहेर पडतो, विद्वान म्हणून बाहेर पडतो. भारताचा उत्तम नागरिक तयार होतो. म्हणून आता गुरुकुल पद्धती बंद पडली. वेदाध्ययन अभ्यास नाही, धर्माचं ज्ञान नाही, म्हणून कोणाला स्नान नाही, संध्या नाही, काही नाही. फक्त नोकरी का नोकरी. 8 तास ड्युटी, 3 तास जायला, 3 तास यायला, 8 आणि 6 14 तास आयुष्य त्यातच संपलं. आणि म्हणून भारतीय संस्कृती हा आमच्या देवी भागवताचा पाया आहे. या प्राचीन धर्मग्रंथातील या ज्ञानाचा आदर राखूनच आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा ग्रंथ मी तुम्हाला अत्यंत सोप्या शब्दामध्ये समजावून सांगणार आहे. आणि या ग्रंथाचा मुख्य हेतू तुमच्यासमोर मांडणार आहे. आपली परंपरा आणि त्यातील तत्वज्ञान हे सोप्या शब्दात मी तुमच्या पुढे मांडणार आहे. हा धर्मग्रंथ असून एक आम्हाला संदेश देतो. विकासाच्या विरोधी किंवा दुष्ट दुर्गुणी शक्ती किंवा त्याला आतंकवाद, पूर्वीच्या काळी या दुष्ट दुर्गुणी शक्तींना, या विकासाच्या विरुद्ध असणाऱ्या शक्तींना आसुर प्रवृत्ती म्हणत होती. आजही समाजामध्ये आसुर प्रवृत्ती आहेत, त्या समाज विघातक आहेत. आणि अशा शक्तींचा देवीनं बिमोड केलेला आहे बघा. महिषासूर कोण,
शुंभ निशुंभ कोण, चंड मुंड रक्तबीज कोण, हे सगळे आतंकवादी होते. मधु कैटभ देखील तसाच होता. आतंकवादाचे जनक होते, समाजद्रोही होते. त्यांनी समाज विघातक कार्य केलं आहे आणि त्यांना नष्ट करण्याची शक्ती त्या देवीमध्ये होती. आणि ती जी शक्ती आहे ती राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. अशी आर्यशक्ती ही आर्यललना ही अजय आहे आणि तिच्या शक्तीशिवाय विश्वात केलेलं कुठलंही काम फत्य होत नाही. लक्षात ठेवा. ती शक्ती नसेल तर आम्ही चालू शकणार नाही, आम्ही बोलू शकणार नाहीत, आम्ही ऐकू शकणार नाहीत. ती आमची प्राणशक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजेच आदिमायादी शक्ती आहे. आणि ही शक्ती सामाजिक धार्मिक संतुलन करणारी शक्ती आहे. आणि अशी ही शक्ती जिचा आम्ही या कथेतून कसा उपयोग करता येईल, ती शक्ती आमच्या अंतर्मनात कशी जागविता येईल याच्यावरती आम्ही सविस्तर चिंतन करणार आहोत. आणि अशा रीतीनं आपण एक भाग आपल्या या ठिकाणी पहिलं पुष्प संपवून आपण यानंतर दुसरं पुष्प पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. झालेली सेवा श्री गुरुचरणी आणि श्री जगन्मातेच्या चरणी समर्पण. कथेचा दुसरा भाग काही काळानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. श्री जय जगदंब माता की जय.